पक्षांना निवडणूक चिन्ह मिळायच्या अगोदरच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार सुरू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. उमेदवारी छाननी आणि मागं घेण्याचा दिवस संपला असून आता अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना त्यांचं हक्काचं निवडणूक चिन्ह पक्षाचंच असल्यानं त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. मात्र अपक्ष उमेदवारी ज्यांनी सादर केली अशांना 26 नोव्हेंबरला निवडणुकीचं चिन्ह मिळणार आहे. अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळण्याच्या आधीच पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार संपण्याच्या मार्गावर राहणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ मिळणार नाहीये. हा अपक्ष उमेदवारांवर अन्यायकारक असून अपक्ष उमेदवारांना जोपर्यंत निवडणूक चिन्ह मिळणार नाही तोपर्यंत पक्षाच्या उमेदवारांनी आता सुरू केलेला प्रचार थांबवावा अशी मागणी भंडाऱ्याचे अपक्ष उमेदवार सुरेश कोडगले हे करतायत. अशी मागणी भंडाऱ्याचे अपक्ष उमेदवार सुरेश कोडगले यांनी केली आहे. अडचण निर्माण करण्याचे कारण की अपक्ष हा अलिप्त राहून राहिला, कारण की प्रत्येक पक्षाचे त्यांचे चिन्ह आहे, त्यामुळे त्यांना प्रचार सुरू झाला. अपक्षाचे की उमेदवारी अर्ज 21 तारखेला माग घेतला आणि चिन्ह नियमाप्रमाणे मागच्या वेळी की अपक्ष उमेदवारी अर्ज मागितल्यानंतर तात्काळ चिन्ह मिळत होतं, पण यावेळी 5 दिवसाचे विलंब केला आहे. विलंब करण्याचे कारण काही समजले नाही, पण अपक्षाने प्रचार कसं करावा, कारण की 5 दिवस जसं 26 तारखेला चिन्ह मिळेल, 27 तारखेला पण बिल्ले छापू, 1 दिवस जर बिल्ले मिळत नाही 2 किंवा 3 दिवस लागले, प्रचार फक्त 1 दिवसाचा करायचा, अन्याय होऊन राहिला. याच्याने काहीतरी सरकार करावं. निवडणूक आयोग हे खच्चीकरण करत आहे. कारण माझ्या म्हणते की आतापर्यंत प्रत्येक अपक्षांना वेळ मिळत होता 5 दिवसाच्या, त्यामुळे आमचे खलिंग कोण आहे, करायचे काय, त्याच्यामुळे काहीतरी निवडणूक करायला पाहिजे. माझं म्हणणं आहे की आयोगाने तात्काळ यांच्यावर हे करून तात्काळ यांचा प्रचार थांबवायला पाहिजे, कारण यांना प्रचाराला वेळ म्हणून आम्हाला का बरं नाही, कारण आम्ही 2 दिवसासाठी करायचे, यांनी 15 दिवसाची करायचे, कुठपर्यंत म्हणजे याच्यानंतर तात्काळ आयोगाने तात्काळ यांच्यावर कारवाई करून प्रचार आजच्या थांबवायला पाहिजे. लोकनायक न्यूज.